केंद्रीय मंत्री रामदास आठवले बीडच्या दौऱ्यावर। बीडमध्ये आठवलेंच्या स्वागताची जय्यत तयारी। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्यांचा धडाका। राज ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, तर 6 ऑक्टोबरला नाशिक, तर 7 ऑक्टोबरला पुण्याचा दौरा। घरगुती चिकन थाळीपेक्षा शाकाहार महाग। कडाडलेल्या भाज्यांच्या दरामुळे सप्टेंबर महिन्यात शाकाहारी थाळी 11% महागली। ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी मंगळवारी मुंबईत महत्त्वाची बैठक। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत ईडब्ल्यूएस आरक्षण कायम ठेवण्याची मागणी। वर्ध्यामध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आमरण उपोषण। आमरण उपोषणाचा 4था दिवस। एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली। पुण्याजवळील रिंग रोडसाठी 42,000 कोटींचा निधी। कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून मान्यता। एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर टांगती तलवार। सलग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या फेरीतील प्रवेश स्थगित। सवलतींच्या निधींची परिपूर्ती न झाल्याने प्रवेश स्थगित। धुळ्यामध्ये शिक्षकाच्या बदलीच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर। साक्री तालुक्यातील भारणेमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। अंतर्गत वादामुळे बदली केल्याचा आरोप। मुंबईत अभिजात मराठी सन्मान आणि कृतज्ञता सोहळा। राज्य सरकारकडून पंतप्रधान मोदींचा सन्मान होणार। मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। रविवारी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। पावसाने उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता। पावसाळा संपताच पुन्हा मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ होण्याची शक्यता। प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पालिका सज्ज। नोव्हेंबर महिन्यात शहराचे रस्ते पुन्हा धुतले जाणार। समुद्रामध्ये किंवा समुद्रकिनारी टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे सागरी जीवांसह मानवालाही धोका। समुद्रातील प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी। अभिनेत्री कंगनाच्या चित्रपटाला अखेर मुहूर्त। इमर्जन्सी चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार। आक्षेपार्ह सीन वगळता चित्रपट प्रदर्शित होणार। सिंधुदुर्गच्या निवतीमध्ये मच्छीमारांची बोट उलटली। बोट उलटल्याने 2 खलाशांना जलसमाधी। मासेमारी करून परतत असताना घडली मोठी दुर्घटना। महिला T20 वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी देण्यात भारत अपयशी। न्यूझीलंडकडून भारतीय संघाचा महिला संघाचा 58 धावांनी पराभव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।